वा, असा तर्रीदार चिकनचा रस्सा बघितलं की गरम गरम भाकरी आणि रस्सा खायची इच्छा होती की नाही? चला तर मग एकदम सोपी रेसिपी आहे चिकन करी आणि त्याचबरोबर आणखीन एक स्पेशल डिश ती म्हणजे हैदराबादी चिकन. दोन्ही मी तुम्हाला पटकन दाखवणार आहे आणि एकदम सोप्या रेसिपी आहेत. चला 0 मिनिटात आपण करायला घेऊयात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी चिकनच्या 2 रेसिपी करणार आहे. त्यातलं पहिलं आहे हैदराबादी चिकन आणि दुसरं आहे चिकन करी. तर हैदराबादी चिकन याला ग्रीन चिकन सुद्धा म्हणतात आणि ही टेस्टला खूप भारी लागतं. स्पेशली लहान मुलांना घरी खूप आवडणारा हा पदार्थ आहे. आणि त्यातूनही सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा एकदम पटकन होणारा आणि एकदम इझी प्रकार आहे. तर ही डिश कशी करतात हैदराबादी चिकन हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तर आता खूप वेळ न घालवता मी तुम्हाला पटकन त्याचं साहित्य दाखवते आणि किती फास्ट होती चिकन हैदराबादी हे सुद्धा दाखवते. आणि चिकन हैदराबादी करून झाल्यानंतर मी चिकन करीची रेसिपी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण तयारी करूया पहिल्यांदा चिकन हैदराबादी करायला. सगळ्यात पहिल्यांदा मी एक कांदा घेतलेला आहे मोठा, तर तो चिरून घ्यायचा आहे. अगदी रफली चॉप करून घ्यायचा आहे. बारीक आपण अगदी चौकोनी कापतो तसा कापायचा नाहीये, कारण की हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आपण उभा जो कापतो ना थोडासा मोठा मोठा तसा असा चिरून घ्यायचा आहे. एकदम पटकन आणि फास्ट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे ग्रीन चिकन करायचं म्हणलं की मला खूप इझी पडतं, ते पटकन होती. आता तुम्हाला साहित्य सांगते. हा एक मोठा कांदा, म्हणजे इथल्या कांद्याचा साईज खूप मोठा येतो त्यामुळे मी एकच घेतलेला आहे. हा एक कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि बाकी साहित्य दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये मी घेतलेला आहे कोथिंबीर, त्यानंतर पुदिना. पुदिना थोडासा, कांदा चिरल्यामुळे पाणी येते. हा पुदिना घेतलेला आहे. पुदिन्याचं पण प्रमाण थोडंसं जास्त घ्या. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे. आता एकदा तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते. पुदिना घेतलेला आहे, धुतलेली स्वच्छ कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर काजू घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. आता 2 हिरव्या मिरच्या मी 2च घेतलेल्या आहेत, कारण लहान मुलांसाठी करते मी खायला. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मी इथं 2 मिरच्या टाकणार. तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता मी पहिल्यांदा इथं कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्येच मी आता ही कोथिंबीर, पुदिना, आलं, काजू हे सगळं मिक्स करते. आणि एकदम बारीक आपण पेस्ट करतो ना तशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची या सगळ्याची. आता हे एकदम मी मिक्सरला फिरवून घेते. आता इथं मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हे साधारण अर्धा किलो आहे, थोडंसं कमी असावं अर्धा किलोला. तर हे बोनलेस चिकन स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. चिकनला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे. तर आपण जी केलेली पेस्ट आहे याच्यामध्येच मी थोडंसं दही पण टाकलेलं आहे. तर ही पेस्ट याला टाकायची आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे. आता मी हे झाकू अर्धा तास हे असंच ठेवून देते. गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते पहिल्यांदा. त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे. तर मी इथं एक तमालपत्र घेतलेलं आहे, दालचिनीचा तुकडा आहे, 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 4 मिरी घेतलेले आहेत, 4 लवंग आहेत आणि 1 चक्री फूल. तर हे खडे मसाले टाकायचे आहेत. तेल जरासं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे पहिल्यांदा. आल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. हिरवी मिरची चिरलेली आहे, ती हिरवी मिरची टाकली आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, कारण की मी ऑलरेडी वाटणात 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि एक आता मी इथे तेलात परतत असताना 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. आता आपण जे हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकायचं याच्यात. हे जे आता लागलेलं वाटण आहे त्याच्यात थोडंसं पाणी मिसळून, म्हणजे हे सगळं वाटण आपलं वाया नाही जाणार. असं पाणी घेतलेलं आहे मी मिसळून त्याच्यात टाकून देते आणि छान असं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे चिकन करत असताना आपल्याला कुठेही झाकायचं नाही आहे. हे असंच आपल्याला ओपन ठेवायचं आहे आणि छान असं शिजून द्यायचं आहे.
याचा वास पण मस्त येतोय कारण की याच्यामध्ये आपण पुदिना टाकलेला आहे, भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे, काजूची पेस्ट आहे, त्यामुळे एकदम वेगळा फ्लेवर येतो आणि खूप छान लागतं हे चिकन. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि करायची पद्धत पण किती इझी आहे बघितलं ना तुम्ही, की सगळं एकदाच टाकलंय ग्राइंडरमध्ये, सगळं ग्राइंड करून घेतलंय आणि शिजायला टाकलंय. आता हे असं शिजून देऊयात आपण. हे बघा 12 ते 15 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपलं हे चिकन हैदराबादी रेडी झालेलं आहे. पीस जस्ट चेक करून बघायचं शिजला आहे की नाही. हे बघा चमचा इझिली आत जातो, म्हणजे हे पीस छान शिजून झालेले आहेत आणि मस्त असं लपतपी झालेलं आहे. खूप कोरडं पण नाही करायचं आहे आणि याचा रस्सा पण नाही करायचा आहे. हे लपतपीच करायचं आहे पोळीसोबत, त्यानंतर गरम पराठ्यासोबत खूप भारी लागतं. हे बघा हे आपलं चिकन हैदराबादी रेडी झालेलं आहे. चला आता चिकन करीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी इथं हे चिकन घेतलेलं आहे, हे सुद्धा बोनलेसच चिकन आहे, जवळपास 2 किलो चिकन आहे. तर हे सुद्धा स्वच्छ धुतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आता हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, जवळपास अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो संपूर्ण चिकनला लावून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू पिळून झालेले. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तर हळद पण टाकायची, भरपूर हळद टाका, कारण जेवढं तुम्ही नॉनव्हेजला हळद लावून ठेवताल ते चांगलं असतं. काही बॅक्टेरिया वगैरे असेल तर ते क्लीन होऊन जातं. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे. मीठ तुम्ही मॅरिनेशनमध्येच टाकलं तर ते संपूर्ण पीसला छान मुरलं जातं. आणि हे सगळं आता तुम्ही टाकलेलं जे आहे लिंबू, मीठ आणि हळद, हे सगळं व्यवस्थित पीसला लागल असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही अगदी व्यवस्थित हाताने सुद्धा कालवू शकता. अगदी तुम्हाला वाटलं तर जस्ट असं हे टॉस करायचं. हे असं टॉस केलं तरी संपूर्ण सगळ्या पीसला हळद आणि मीठ लागलं जातं. आणि आता हे मी मॅरिनेट करून झाकून ठेवतेय. हे सुद्धा तुम्ही जितका वेळ ठेवताल तितका वेळ चांगलं आहे. आणि आता याच्यासाठी लागणाऱ्या वाटणाची मी तयारी करते. या 2 किलोसाठी पण मी एकच कांदा वापरणार आहे. आपण ग्रीन चिकनसाठी 1 कांदा वापरलेला आहे, ते अर्धा किलोच होतं. पण जे 2 किलोचं आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यात आपण त्या वाटणामध्ये सुकं खोबरं वापरणार आहोत, तर त्याने बऱ्यापैकी दाटपणा येतो. त्यामुळे कांद्याची जास्त आवश्यकता नाही. आणि इथं जे कांदे मिळतात अमेरिकेमध्ये हे खूप मोठे असतात साईजला, त्यामुळे मग एकच कांदा घेते मी. हा सुद्धा अगदी रफली चॉप करून घ्यायचा आहे, कारण आपण हा तेलावरती परतून मग त्याचं वाटण करून घेणार आहोत. त्यामुळं खूप असं त्याला बारीक चिरत वगैरे बसायचं नाहीये. कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये 2 मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि आपण जो चिरलेला कांदा आहे ना तो कांदा टाकला. आणि हा नुसताच कांदा आपल्याला परतून घ्यायचा. याच्यात 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 वाटी सुकं खोबरं टाकून परतून घेतलेलं आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण काढून झालेलं आहे. आता आलं लसूण कोथिंबीरचं वाटण काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आता मी हे करताना थोडंसं जास्तच काढते, कारण की उद्या सुद्धा मला जर कुठली भाजी करायची असेल तर त्यासाठी म्हणून. तर नॉर्मली हे स्टोर करून ठेवत नाही, हे रोज फ्रेश करायचं असं म्हणतात. पण 2 दिवसाचं तुम्ही करू, अगदी 8-15 दिवसाचे किंवा महिन्याभराचं आपल्याला करून ठेवायचं. 1-2-3 दिवसाचं तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. तर त्यासाठी काय करायचंय, आलं लसूण कोथिंबीर जे तुम्ही वाटून घेता त्याच्यामध्ये तेल टाकायचे आणि हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय. त्यांनी ते वाटण खराब होत नाही आणि बरेच दिवस तुम्ही वापरू शकता. तर हे जे वाटण काढतो त्याच्यामध्ये मी कोथिंबीर न वापरता इथं कोथिंबीरच्या काड्या वापरतीये. तर याचे पण गुणधर्म खूप चांगले आहेत. तर नेक्स्ट टाइम तुम्ही लक्षात ठेवा, जर कोथिंबीर तुम्ही निवडत असाल, त्याच्या काड्या जर तुम्ही टाकून देत असाल तर त्या टाकून नका देऊ, त्या वाटणामध्ये वापरा. आणि वरची जी पानं आहेत ती मग तुम्ही बारीक चिरून भाज्यांवर वगैरे टाकू शकता, पण कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत त्या टाकून देऊ नका, त्या वाटणामध्ये त्याचा नक्की वापर करा. करी करायला घेऊया. पातेलं आता चांगलं गरम झालेलं आहे. तेल टाकू त्याच्यामध्ये. खडे मसाले बघा, इथं 2 तमालपत्री घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा, 1 4 लवंगा, 4 मिरी, 1 चक्री फूल, हे असं
त्याच्यामध्ये टाकायचं फ्लेवरसाठी, कारण मोठे 2 चमचे गच्च भरून अशी आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आणि आलं लसूण खूप वेळ परतायचं नाही आहे बरं का, नाहीतर मग त्याचा उग्र वास येतो. 1-2 मिनटं फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता टाकायची आहे हळद. 2 चमचे मिरची पावडर टाकली आहे. 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेला आहे. त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला तो साधारण 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर हे सगळं एकजीव परतून घ्यायचं. नावरच मीठ टाकते मी. इकडनं असं परतल्यावर बघा हे असं एकत्र होतं, असा गोळा होतोय त्याचा. इतपत हे भाजायचं. जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं इथं टाकून द्यायचं. आमचं पाणी सुटलं पाहिजे. ताटावरती आपण थोडं पाणी ठेवूया. ताटावरती पाणी पहा, हे वरचं ताटातलं पाणी गरम झालं की खाली बघा चिकनला पण थोडंसं पाणी सुटलं आहे. मग गरम पाणी थोडंसं त्यात टाकायचं. जे आल्या लसणाचं वाटण काढलं मिक्सरमध्ये, जे काही राहिलेलं होतं त्याच्यात थोडं पाणी टाकलं होतं मी आणि विसळून घेतलं आहे. त्यानंतर मग कांदा खोबऱ्याचं वाटण झालं, त्याच्यामध्ये थोडंसं राहिलं होतं पाणी टाकून. ते वाया नाही घालवायचं, पाणी टाकायचं विसळून, ते आपल्या रश्श्यामध्ये टाकून द्यायचं. किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे, किती दाट हवा आहे, किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात गरम पाणी टाका. छान असं शिजून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकू आपण फ्लेवरसाठी. आणि हे बघा मस्त छान असा कट आलेला आहे, तर्री आलेली आहे. चिकन करी आपली तयार आहे. हैदराबादी चिकन आणि चिकन करी याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतीये. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसह. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.